शेवगाव तालुक्यातील बालम टाकळीतील माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर गुरुवारी बालम टाकळीत झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी 1 फेब्रुवारीला बालम टाकळीत व्यापारी आणि ग्रामस्थांच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदमध्ये सकाळपासूनच सर्व दुकानं बंद ठेवून गावकऱ्यांनी शांततेत निषेध नोंदवला। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाला यावेळी करण्यात आली असून या प्रसंगी सरपंच राम बामदळे, माजी सभापती रामनाथ राजपुरे, मोहनराव देशमुख, सर्जेराव घोरपडे, कासम शेख, चंद्रकांत करड, विक्रम बारोकर, मधुकर पाटेकर, कमोभाई शेख, हरिश्चंद्र घाटगे, सुदाम शिंदे, दत्तात्रय भिसे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। निवेदन देऊन आपण सर्व गावकऱ्यांच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपण निवेदन देणार आहोत आणि यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, जे करून आमचे व्यापारी बंधू असतील, जे आमचे कामगार बंधू असतील, सुरक्षितपणे या ठिकाणी सर्वांना संरक्षण मिळालं पाहिजे। कारण काय जर सोकला यांना 1 गुन्हा माफ, 2 गुन्हे माफ, यांना 4 गुन्हे सापडले आणि 5वा गुन्हा शेवटी त्यांनी आज या ठिकाणी काल माझ्यावर अटॅक केला। जर माझ्यासारख्यावर अटॅक केला तर सर्वसामान्याला ते कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी दहशत आणि यांचे कट्टे कुठून आले? कट्टे म्हणजे जशा याच्या बंदुकी नसते का आपल्या दिवाळीचे टिकल्या फोडायचे, अशा पद्धतीनं यांच्याकडे कट्टे घेऊन फिरतात। काय करतात डिपार्टमेंट? यांचे सारे हत्यारं जप्त झाले पाहिजे। यांच्याकडे जे बेकायदेशीर सारे हत्यार आहेत ते सुद्धा जप्त करण्याची मागणी आपण आजच्या याच्या निवेदनामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे। या पद्धतीनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु त्याच्यात सुद्धा काल परवा दिवशी पासून डिपार्टमेंट येते रोज बालम टाकीत, रात्री गाडी होती, रात्री आलते आणि आताही येऊन राहिले, परंतु सर्व गावकऱ्याला या ठिकाणी एकत्र होऊन शेवटी गावाने ठरवलं तर काही होऊ शकतं आणि तसं आपलं गाव त्या पद्धतीचं आहे। याच्यात कुठलं राजकारण नाही, कुठलं व्यक्तिगत कोणाबद्दल द्वेष नाही आपला, परंतु ही जी गुन्हेगारी आहे एका नासक्या कांद्यामुळं बाकीचे कांदे सुद्धा नासायला लागले आणि गावात बाकीचे लहान मुलं त्याच्यात गुन्हेगारीकडे वळायला लागले। हे कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल आणि आपण जर हे थांबवलं नाही, आपण जर निर्णय घेतला नाही तर कोणी निर्णय घ्यायचा? गावाने कोणाकडे पाहायचं? गावाने अडचणी सांगायच्या कोणाकडे? त्याच्यामुळे आपण सर्व प्रमुख मंडळी आपल्याची जबाबदारी आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव।